नमस्कार. भारतरत्न या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती यार्दी यांच्या पुस्तकातील पुढचे भारतरत्न आहे डॉक्टर भगवान दास. डॉक्टर भगवान दास थोर तत्वचिंतक. लक्ष्मी आणि सरस्वती यांची एकाच वेळी कृपा फार थोड्या व्यक्तींना लाभते. ही कृपा सुदैवाने डॉक्टर भगवान दास यांना लाभली. या परिस्थितीचा योग्य लाभ घेऊन त्यांनी आपल्या दीर्घायुष्यात अखंड ज्ञानार्जन केले. वाचन, मनन, अध्ययन आणि लेखन अशी ज्ञानसाधना अविरतपणे करून आपल्या ज्ञानाचा ठेवा सर्व समाजाला देण्याचे व्रत त्यांनी अवलंबिले. भारतातील एक थोर तत्त्वज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली होती व जगातील विचारवंतांमध्ये ते एक थोर पंडित व तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या ज्ञानसाधनेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी केवळ प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञानावर आपले लक्ष केंद्रित केले होते असे नसून त्याबरोबर त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला व या दोन्ही तत्त्वज्ञानातील चांगल्या विचारांचा समन्वय होणे आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती. भारताच्या प्राचीन विचार परंपरेमध्ये मनुष्यासाठी बहुमूल्य असा शाश्वत स्वरूपाचा अंश त्यांनी टिपला, तोच त्यांनी आधुनिक विचारधारणेला अनुकूलन अशा प्रचलित भाषेत लोकांच्या पुढे ठेवण्याचा जीवनभर प्रयत्न केला. तत्त्वज्ञान म्हणजे धर्म आणि विज्ञान यातला पूल आहे. त्यांनी जगापुढे विश्वधर्म आणि विश्वव्यवस्था यांचा आदर्श ठेवला. धर्माचे मूळ स्वरूप दृष्टीआड करून जगातील राष्ट्रे धर्माच्या बाह्य अंगावरच भर देतात. त्यामुळे त्यांच्यात कलह, विवाद व युद्धे निर्माण होत आहेत. या दोषांचे निर्मूलन करून जगात शांतता टिकवणे फार गरजेचे आहे असा त्यांचा ठाम विचार होता. हे करण्यासाठी मानव समाजाने विश्वधर्माची कास धरली पाहिजे अशा विचारांचे संकलन भगवानदास यांनी मानव धर्मसार आणि सर्व धर्माची तात्विक एकता, दी इसेन्शियल युनिटी ऑफ ऑल रिलिजन्स या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात केलेले आहे. आजच्या सर्वव्यापी अराजकतेवर, अविश्वासावर, अव्यवस्थेवर, अशांततेवर आणि अहमवादांवर भगवानदासांच्या मते विश्वधर्म आणि त्यातून निर्माण झालेली विश्वव्यवस्था हाच एकमेव मार्ग आहे. भगवानदास यांचा जन्म 12 जानेवारी 1869 साली बनारस येथे झाला. त्यांचे वडील माधवदास शाह हे मोठे व सुसंपन्न जमीनदार म्हणून काशीत ओळखले जात असत. भगवानदास यांचे प्राथमिक शिक्षण काशीत विद्वान शास्त्रींकडून झाले. या वयातही त्यांची बुद्धिमत्ता एवढी चमकली की हा मुलगा पुढे मोठा कलावंत, प्रज्ञावंत म्हणून प्रसिद्ध होईल असे त्यांचे एक शिक्षक म्हणत असे. वयाच्या 12व्या वर्षी ते मॅट्रिक झाले. कलकत्ता विद्यापीठातून BA परीक्षा 1885 मध्ये व 1987 मध्ये म्हणजे वयाच्या केवळ 17व्या वर्षीच मेंटल आणि मॉरल सायन्स घेऊन MA परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या काळातील सर्व थोर व्यक्तींच्या संपर्कात ते आले व त्यांचे व्यक्तिमत्व व सार्वजनिक जीवन घडवण्यात तो उपयुक्त ठरला. महात्मा गांधी, चित्तरंजन दास, आचार्य कृपलानी, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, मदन मोहन मालवीय व ॲनी बेझंट या सर्वांच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. MA झाल्याबरोबर वडिलांच्या इच्छेनुसार भगवानदास सरकारी नोकरीत शिरले. काही वर्ष तहसीलदार व डेप्युटी कलेक्टर म्हणून उत्तर प्रदेशात त्यांनी काम केले. तेथेही एक हुशार व चोख अधिकारी
अशी ख्याती त्यांना प्राप्त झाली होती. या प्रसिद्धीच्या जोरावर त्यांना वरचा हुद्दा व मुबलक पैसा मिळाला असता, पण तसल्या कार्यात त्यांचे मन मुळीच रमेना. स्वतःला मोकळेपणाने सार्वजनिक क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्य करण्यास मिळावे म्हणून 1899 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व आपल्या स्वभावात जुळणाऱ्या कार्याकडे ते लक्ष देऊ लागले. प्रथम त्यांनी शैक्षणिक सुधारणांकडे लक्ष दिले. आपल्या देशातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण द्यावे व भारतीय संस्कृतीची ओळख व महत्त्व पटवून द्यावे, असे त्या काळी आपल्या थोर राष्ट्रीय पुढाऱ्यांना तीव्रतेने वाटू लागले. त्याच सुमारास डॉक्टर ॲनी बेझंट यांनी बनारस येथे थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन केली. सर्वधर्मी समानत्व व बंधुता या तत्वांचा प्रसार ही संस्था करत असे. ते बेजंटबाईंच्या कार्याकडे आकर्षित झाले व त्यांचे सहकारी बनले. त्याचवेळी थिऑसॉफिकल सोसायटीचे प्रमुख संचालक झाले व त्या संस्थेतर्फे इंग्रजी पत्रिका प्रसिद्ध करून तिच्या तत्वांचा प्रचार त्यांनी केला. त्याचवेळी काशीतील विद्याप्रेमी लोकांच्या आग्रहामुळे व बेजंटबाईच्या प्रेरणेमुळे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना झाली. 1899 ते 1914 या काळात कॉलेजचा खूप व्याप वाढला. याच काळात भगवानदास यांनी या कॉलेजचे सचिव म्हणून काम केले व त्यांच्या उभारणीत बहुमोल जबाबदारी निभावली. याच सुमारास पंडित मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या निर्मितीस भगवानदास यांनी तन मन धनाने सर्वस्वी सहाय्य केले. 1921 साली जेव्हा हे विद्यापीठ सुरू झाले, तेव्हा तिचे प्रथम कुलपती डॉक्टर भगवानदास हेच होते. या पदावर 1921 ते 1926 पर्यंत त्यांनी कार्य केले. 1919-20च्या सुमारास गांधीजींचे नवे नेतृत्व उदयास येत होते व त्याचा खोल प्रभाव तरुण पिढीवर पडू लागला होता. असहकाराच्या भावनेने तरुण रक्त तापू लागले. भगवानदासांनी पण आपल्या राजकीय कार्याची सुरुवात बनारस नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून केली. 1923 ते 1925 आणि 1931 ते 1937 या काळात ते पालिकेचे अध्यक्ष होते व अनेक नगरहिताची कार्य करून त्यांनी बनारस नगरपालिकेचा कारभार सुधारला. या छोट्या क्षेत्रापासून सुरुवात करून ते दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेपर्यंत पोहोचले. भारतीय राष्ट्रसभेचे ते एक महत्त्वाचे सदस्य होते व त्यांचा प्रभाव केवळ उत्तर प्रदेशातच होता असे नसून भारतीय स्तरावर पण त्यांच्या मतास वजन होते. असेंब्ली सभेत एक जोरदार प्रभावी वक्ता म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांच्या तेथील भाषणांना उत्तम प्रतिसाद मिळत असे. 1921 साली त्यांनी असहकार्याच्या चळवळीत भाग घेतला व त्याबद्दल 9 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता आणि स्वातंत्र्यानंतर घटना परिषदेत त्यांची निवडही झाली होती. राजकीय समस्यांना सुद्धा नैतिक अधिष्ठान असावे असा त्यांचा आग्रह असे. संकुचित राष्ट्रवाद सोडून व्यापक मानवतावादाची कास धरली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केलेले. जगातील देशांनी परस्परांमधील अविश्वास हेवेदावे बंद करून जागतिक नागरिकत्व व जागतिक शासन स्थापण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांचे मत होते. भगवानदासांचे राजकीय विचार स्वराज्य या योजनेत अनुसूचित झालेले होते. या योजनेची आखणी त्यांनी चित्तरंजन दास यांच्याबरोबर केली होती. सामाजिक सुधारणांमध्ये पण त्यांना खूप रस होता. वैदिक धर्माची पवित्रता पुनर्स्थापित झाली पाहिजे असे त्यांना वाटे. वर्णाश्रमाची आखणी करून जन्मावरून न करता कर्मावरून झाली तर भारतीय समाजापुढील अनेक समस्या सहज सुटतील असा त्यांना दृढ विश्वास होता. आंतरजातीय विवाह व्हावेत,
बालविवाह होऊ नयेत म्हणून त्यांनी सारडा बिलाला पाठिंबा दिलेला होता. अस्पृश्यता पाळून हिंदूंनी स्वतःचेच फार नुकसान केले असे त्यांना वाटत असे. ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणावर ते प्रखर टीका करत गरिबांना न्याय मिळेल असे आर्थिक धोरण असावे. साम्यवादी पद्धतीने आर्थिक समता किंवा न्याय प्रस्थापित करणे हे त्यांना बिलकुल पटत नसे. श्रमजीवी वर्गात योग्य समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवाव्यात व वर्ग विग्रह टाळावा असे त्यांचे मत होते. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक कार्य करीत असतानाच भगवानदास यांनी आपला तत्त्वज्ञानाचा, शास्त्राचा, साहित्याचा अभ्यास कधीही दुर्लक्षिला नाही. काशी विद्यापीठाचे ग्रंथालय त्यांनी समृद्ध केले व स्वतःच्या वाचनालयात पण अनेक बहुमोल ग्रंथांची भर टाकली. त्यांनी स्वतःही हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. भगवानदासांनी निरनिराळ्या धर्मग्रंथांचे सखोल अध्ययन केलेले होते. त्यामुळे धर्मासंबंधी सर्व प्रकारच्या प्रश्नांवर ते अधिकाराने बोलू व लिहू शकत होते. आपले विचार परदेशी लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून बरेचसे ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहिले. त्यांनी साहित्यशास्त्रावर आधारित रसमीमांसा नावाचा ग्रंथ मौलिक मानण्यात येतो. त्यांच्या या साहित्य सेवेसाठी काशी विश्वविद्यालयाने व अलाहाबाद विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्माननीय पदवी अर्पण करून त्यांचा गौरव केला. ग्रंथलेखनाप्रमाणेच वृत्तपत्रीय लेखन करण्याचे कसब पण त्यांच्या ठायी होते. ते बनारसच्या आज या दैनिकातून राजकीय, धार्मिक, नैतिक, शैक्षणिक इत्यादी अनेक विषयावर लिखाण करून मार्गदर्शन करीत असत. वर्णव्यवस्था, हिंदू धर्म आणि हिंदू समाजाच्या उद्धाराचे उपाय, हिंदू प्रभुत्वाच्या विनाशाची कारणे इत्यादी त्यांनी लिहिलेल्या विचार प्रवर्तक लेखमाला त्या काळी खूप गाजल्या. आधुनिक विज्ञान विषयांचे ते व्यासंगीच होते. भगवतदास यांनी लिहिलेले सायन्स ऑफ इमोशन्स हे पुस्तक पाश्चात्य शास्त्रज्ञांनी नावाजले. या पुस्तकाचे भाषांतर बहुतेक युरोपीय भाषांतून झालेले आहे. डॉक्टर भगवानदासांची भारतीय प्राचीन संस्कृती आणि पाश्चात्यांची अर्वाचीन संस्कृती यामध्ये योग्य समन्वय साधण्याची कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीच्या संकल्पनेशी मिळती जुळती होती. त्यांची ही थोरवी व अधिकार लक्षात घेऊनच श्री जयप्रकाश नारायण यांनी महात्मा गांधीच्या निधनानंतर भगवानदासांसारखा व्यक्तींनी पुढे येऊन ही पोकळी भरून काढावी अशी कळकळीची हाक दिली होती. अशा या थोर तत्वज्ञानी पुरुषाला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान राष्ट्राने 1955ला अर्पण केला. भारतरत्न भगवानदास यांचे निधन त्यांच्या 90व्या वर्षी बनारस येथे 18 सप्टेंबर 1958 रोजी झाले. बनारसमध्ये ते स्वतःच एक संस्था म्हणून जगले.